राणी बारकाईनं परिस्थितीचे निरीक्षण करत होती. ती राजाला म्हणाली, स्वामी, आम्हाला स्त्रियांची पलटण उभारण्याची परवानगी असावी. का? आमच्या सैन्यावर आपला विश्वास नाही राणी? राजाने प्रश्न विचारला. क्षमा असावी स्वामी, दरबारातले तैनाती फौजेचे अस्तित्व तेवढे काही शुभ सूचक नाही. आम्हाला सदैव सावध राहिले पाहिजे. राज्याभोवती केव्हा इंग्रज रूपी अजगराचा विळखा पडेल ते सांगता येत नाही. यावर कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त न करता गंगाधरराव विचार करण्यात मग्न झाले. तेथे मौन पसरले. काही क्षणांनंतर दीर्घ सुस्कारा सोडून ते म्हणाले, महाराणी, तुमचा अंदाज बिलकुल अचूक आहे. इंग्रजांची हीच नीती राहिली आहे. तुम्ही तुमची ती स्त्रियांची पलटण खडी करा. आमची संमती आहे. स्त्रियांची पलटण निर्माण झाली. विठूरच्या राजवाड्यात घेतलेल्या लष्करी शिक्षणाचा चांगला फायदा झाला. स्वतःला राणीच्या दासी म्हणवून घेणाऱ्या तरुणींसह शहरातील इतरही तरुणी स्वेच्छेने आणि हौसेने त्यात सामील झाल्या. नियमित कवायत आणि प्रत्यक्ष लढाईच्या दृष्टीने आवश्यक ते प्रशिक्षण सुरू झाले. गंगाधररावांनी इंग्रजांना बऱ्याच प्रसंगी सक्रिय सहकार्य दिले. एकदा त्यांनी आपलं निकटतम विश्वासू मित्र आणि सेनाधिकारी दिवाण रघुनाथ सिंह ह्याला एका सैनिक तुकडीसह इंग्रजांच्या मोहिमेवर पाठवले. रघुनाथ सिंहाच्या पराक्रमाने ती मोहीम फत्ते झाली. त्याबद्दल पुरस्कार स्वरूप राणी व्हिक्टोरियाकडून त्यांना प्रशस्तीपत्र आणि तलवार देण्यात आली. महाराज गंगाधररावांनी आपल्याच देशबांधवांविरुद्ध इंग्रजांना केलेली मदत महाराणी लक्ष्मीबाईंना काही आवडली नाही. गंगाधरराव कसेही करून इंग्रजांची मर्जी सांभाळण्याची धडपड करत होते. त्यामुळे राणी अस्वस्थ आणि गंभीर होऊ लागली. तरीही पतीसेवा आणि दैनंदिन दिनचर्येत तिनं फरक पडू दिला नाही. काळ आपल्या गतीने पुढे सरकत राहिला. लक्ष्मीबाई गरोदर होत्या. गर्भ वाढत होता. राज्याला राजकुमाराच्या रूपाने वारस प्राप्त व्हावा अशी सर्वांची इच्छा होती. सन 1851 अश्विन शुक्ल 11 संवत 1908 रोजी महाराणीने एका सुंदर गोंडस बाळाला जन्म दिला. झाशी नगरात घरोघरी ही खबर पोहोचली. लोकांना खूप आनंद झाला. गंगाधरराव महाराजांनी खूप खर्च केला. बाळाच्या जन्मोत्सवानिमित्त उपस्थित असलेल्या सर्वांना काही ना काही मिळाले. फक्त एक व्यक्ती काही मिळण्यापासून वंचित राहिली. नवाब अली बहादूर, भूतपूर्व महाराज रघुनाथरावांचा पुत्र. त्यांच्या वेशात लच्छो नावाची एक मुसलमान वेश्या होती. तिच्यापासून त्यांना 2 मुले आणि मुली झाल्या. मोठा मुलगा म्हणजेच हा नवाब अली बहादूर. रघुनाथरावांनी करेरा, पिछोर आणि डमरीन या परगण्यातील 85 गावांची जहागिरी त्याच्या नावाने करून दिली. त्याचा वार्षिक महसूल 76,000 रुपये होता. इंग्रजांनी झाशीचा कारभार स्वतःच्या हाती घेतला. अली बहादूरची जहागिरी त्यांनी जप्त केली. त्याला महिना 500 रुपये पेन्शन म्हणून मंजूर करण्यात आली. रघुनाथरावांनंतर गंगाधरराव झाशीचे राजे झाले. त्यांनी नवाब अली बहादूरची पेन्शन पूर्ववत चालू ठेवली. आपली पूर्वीची जहागिरी परत मिळावी ते शक्य न झाल्यास निदान पक्षी मासिक पेन्शन तरी वाढ होऊन मिळावी म्हणून अली बहादूरच्या नेहमी खटापटी आणि कारस्थाने चालू असत. नवाबाने गंगाधररावांना तशी विनंती केली. त्यावर ते म्हणाले, तुमचा सर्व मामला कंपनी सरकारनं निश्चित केलाय. त्यात मी काहीच बदल सदल करायचं म्हटलं तर त्यांच्या संमतीनेच करावा लागेल. मी त्यांच्या प्रतिनिधींशी बोलतो. अली बहादूर मनातल्या मनात सरफडत राहिला. त्यानं विचार केला की मी राजाचा मुलगा आहे. झाशीच्या राजसिंहासनाचा मीच खरा उत्तराधिकारी आहे. सध्या मी साधा जहागीरदारही नाही. मला माझा हक्क मिळायलाच हवा. उदास मनस्थितीत नवाब त्याच्या हवेलीत परतला. राजा राणी बाळाचे कौतुक करण्यात मग्न झाले. पण दैवानं घात केला. 3 महिन्यांचा राजकुमार
अचानक आजारी पडला. वास्तविक साधा ताप. राजवैद्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आजाराचे निदानच होऊ शकले नाही. ते सुकुमार फूल गळून पडले, मलूल झाले. त्याच्या मृत्यूने राजवाड्यातच नाही, संपूर्ण राज्याला धक्का बसला. पहिल्या राणीच्या मुलांनाही काळाने असेच अकाली ओढून नेले होते. गंगाधरराव अतिशय दुःखी झाले. त्यांच्या मनात आले, आपल्या नशिबात पुत्रसुख नाहीच. हा आघात ते सहन करू शकले नाहीत. त्यांच्या स्वभावाची चिडचिड वाढली. एके दिवशी त्यांना कळले की खुदाबक्षला नवाब अली बहादूरची फूस आहे. झाले, ते भडकले. त्यांनी नवाबाचा महालच जप्त केला. फक्त त्याला राहण्यापुरता भाग मोकळा ठेवला. राजा तन आणि मनाने खचले. ते अस्वस्थ राहू लागले. 1853चा नवरात्र महोत्सव सुरू झाला. तेव्हा त्यांची प्रकृती बरी वाटली. केवळ शारीरिक कमजोरी जाणवत होती. राजवैद्य प्रताप मिश्रचा औषधोपचार सुरू झाला. राजाचा त्यांच्यावर फार विश्वास होता. ते त्यांच्यावर खुश होते. दसरा मागे पडला. गंगाधर रावांना संग्रहणीच्या आजाराने तंग केले. भरपूर औषधोपचार करण्यात आला. काहीच उपयोग होईना. उलट दिवसेंदिवस आजार वाढतच गेला. त्यांनी अंथरूण धरले. पूर्ण धीर खचला. प्रकृती ढासळू लागली. त्यांना उतार पडावा म्हणून झाशीच्या प्रत्येक मंदिरात पूजा, अर्चा, प्रार्थना म्हटल्या जाऊ लागल्या. मनोविकाराने त्रस्त असल्यावर इतर उपायांचाही उपयोग तरी कसा होणार? नोव्हेंबरच्या 3ऱ्या आठवड्यात प्रकृतीनं साथच सोडली. जिवंत राहण्याची आशा संपली. मोरोपंत आणि दिवाण नरसिंहराव यांची धावपळ सुरू झाली. एके दिवशी सर्वांना बाहेर जायला सांगून महाराज राणी लक्ष्मीबाईंना म्हणाले, महाराणी, आमच्या जीवनाची आता शाश्वती नाही. स्वारींनी असे भलतेच काही बोलू नये. कासावीस होऊन लक्ष्मीबाई म्हणाल्या, बोलू द्या महाराणी. त्यामुळे मनावरचा ताण तरी कमी होईल. बोललो नाही तर मनाला रुखरुख लागून राहील. आपण निश्चित चांगले व्हाल. या धक्क्यातून सावराल. आपल्या आयुष्यात हा काही पहिला आघात नाही. माणसाने एकदम अशी हिंमत सोडू नये. लक्ष्मीबाई पतीला खोटा धीर देत म्हणाल्या. वास्तविक कोणते संकट ओढवणार आहे हे इतर सर्वांप्रमाणे त्यांनाही स्पष्ट दिसत होते, जाणवत होते. मात्र स्वतःच्या जबाबदारीचे विस्मरणही त्यांना होऊ द्यायचे नव्हते. स्वतःचे दुःख, यातना हे सर्व गिळून त्या पतीला सावरण्याचा निरर्थक प्रयत्न करत होत्या. गंगाधरराव मंद मंद हसले. महाराणी, आम्ही जाणून आहोत तुम्ही धाडसी आहात. तुमच्यात अपूर्व साहस आहे. पण खोट्या आशेच्या बळावर झुलवत ठेवून आम्ही तुम्हाला धोका देऊ इच्छित नाही. डोळे मिटण्याआधी आम्ही एक प्रश्न निकाली काढू इच्छितो. गंगाधरराव म्हणाले. आज्ञा व्हावी महाराज. लक्ष्मीबाई म्हणाल्या, आमच्या नंतर राज्याला वारस हवा. दत्तक घेऊन ही त्रुटी दूर करावी अशी आमची इच्छा आहे. ठीक आहे, आम्ही आपल्या या विचाराशी सहमत आहोत. दत्तक कोणाला घेणार? राणीने विचारले. आपल्या भावकीतले वासुदेवराव नेवाळकर आहेत. त्यांचा 5 वर्षाचा मुलगा आहे, आनंद. चांगला चुणचुणीत आहे आणि राजबिंडा दिसतो. त्यालाच आपण दत्तक घेऊ. चालेल. लक्ष्मीबाईंनी संमती दिली. आनंदला किल्ल्यावरील राजवाड्यात तातडीनं आणलं गेलं. कारण कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकत होता. दत्तक विधानाची तयारी करण्यात आली. नगरातील प्रतिष्ठितांना निमंत्रित केले गेले. इंग्रजांचा प्रतिनिधी म्हणून मेजर एलिस आणि सैन्याचा वरिष्ठ अधिकारी मार्टिन दोघेही हजर राहिले. सर्वांसमोर राजा राणींनी आनंदचा दत्तक म्हणून स्वीकार केला.
त्याचे बदलून नाव दामोदरराव ठेवण्यात आले. तो कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. सर्व निमंत्रित निघून गेले. राणी राणी दामोदर अचाण आहे, लहान आहे, गंगाधरराव म्हणाले.